हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ तुमचे हजारो रुपये वाचवेल. चला आज मी बोलणार आहे हे क्लोथ डायपर बद्दल. अगदी 7 पीस आलेले आहेत. याला आपण खोलून बघूयात. मी याला ओपन केलं तर पूर्णपणे खोललेलं नाही आहे याला. आणि हो खरंच तुमचे हे खरंच युजेबल आहे का, खरंच आपले पैसे वाचतात का, मी माझ्या बेबीसाठी यूज केलं त्याचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, हे देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चला आता आपण बघूया त्याच्यामध्ये किती पीस वगैरे येतात, कसे आपण यूज करायचे, धुवायची पद्धत काय आहे, सगळं शेअर करणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि हो जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला नाही तर तुमचे हजारो रुपये वाचणार नाहीत. चला. आणि याच्यात खूप सुंदर सुंदर असे कलर आलेले आहेत. बघा हा पर्पल कलर, ऑरेंज कलर, ग्रीन कलर, स्काय ब्लू कलर, रेड कलर, जवळपास आपल्याला याच्यामध्ये पिंक, येल्लो कलर, हे आपल्याला 7 पीस येतात. मी अगदी जवळून पण तुम्हाला दाखवते, कॅरी बॅगमध्ये काढून पण दाखवणार आहे. आणि मी आत्ताच सांगून देते, ते क्लिअर करते, कुठलंही प्रमोशन वगैरे कुठल्याही ब्रँडचं प्रमोशन नाही आहे. मला यूज ते वाटले म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. माझे पैसे वाचले, तुमचेही पैसे वाचावेत म्हणून हा व्हिडिओ शेअर करते, बाकी काही नाही. खूप सुंदर सुंदर कलर आहेत. 7 पीस इथे असे मला हे 1, हे 3 आणि हे 4 असे मला टोटल 7 पीस रिसीव झालेले आहेत. आणि त्यामधला आतला जो हे असतो हे पण 7 आहे. कुठल्या याच्यामध्ये हे ब्लॅकवाले येतात आतल्या साईडचे किंवा मग व्हाईटमध्ये. ब्लॅकवाले मला असं वाटतं बेस्ट आहेत. तर याचं मी तुम्हाला सांगते, याची आपण साईज कुठे पण म्हणजे अगदी न्यूबॉर्न बेबीपासून पण आपण यूज करू शकतो. मला अगोदर माहिती नव्हतं हे डायपर असे पण डायपर असतात, क्लोथ डायपर असतात म्हणून, नाही तर मी तेव्हाच खरेदी केले असते. खूप माझं बाळ 7-8 महिन्याचं झाल्यानंतर मला माहीत झालं की असे डायपर असतात. पण मी माझ्या 1-2 मैत्रिणी त्यांची पण बेबी आहे त्यांना विचारलं मी, तर त्यांना एवढेही युजेबल नाही वाटले. पण मला हे खूप यूज झाले आणि माझे पैसे याने वाचले. अजिबात लीक वगैरे माझ्या बेबीला हे झालेलं नाही आहे. तुम्ही बघाल ना, जे डिस्पोजेबल डायपर असतात आपले, जे आपण यूज करतो आणि नंतर यूज अँड थ्रोवाले डायपर असतात, ते आपण फेकून देतो, त्यात ते सुद्धा लीक होतात. हे कधीतरी लीक होतं, तसेच ते नेहमी लीक होतात. पण हे कधीतरी म्हणजे असतं ना, एखाद्या वेळेसच लीक झाला असेल. ही माझी 2nd ऑर्डर आहे. मी अगोदर पण ऑर्डर केले होते आणि आता पण ही ऑर्डर केलेले आहेत. आणि 7 येतात त्याच्यात. अगदी 450 रुपयामध्ये आपल्याला हे 7 डायपर येतात. स्वस्त पडतात. हे बघा, आपण कुठलीही साईज आपण बेबीला ॲडजस्ट करू शकतो. इथे जर लावलं आपण हे टच बटन, इथे हे केलं तर अगदी छोटी साईज होऊन जाते. आपल्या न्यूबॉर्न बेबीला पण कामं येईल. मी माझ्या बेबीला 7-8 महिन्यानंतर यूज करायला लागले होते, कारण की तेव्हा मला हे डायपर माहितीच नव्हते. नाहीतर आतापर्यंत माझे हजारो रुपये वाचले असते अगदी न्यूबॉर्न बेबी असल्यापासून. आणि जेव्हा बाळ लहान असते ना, तेव्हा ना आपण लंगोट वापरतो घरी. लंगोटला बेबीचा जो प्रायव्हेट पार्ट असतो सुसूचा, तो सगळा ओला होतो, इन्फेक्शन वगैरे वाढण्याचे चान्स असतात. पण याने असं काहीच होत नाही. बेबीला अगदी कम्फर्ट भेटतो आणि बेबीचा जो पार्ट असतो सुनी वगैरे ओला होत नाही. मला असं वाटतं हे बेस्ट असेल. तेव्हा माहिती असतं तर मी तेव्हा नक्कीच खरेदी केलं असतं. पण मला बेबी 7-8 महिन्यात झाल्यानंतर माहीत झालं. आणि मी फक्त ते बाहेर कुठे जायचं असेल ना, तेव्हाच ते रियुजेबलवाला डायपर, डिस्पोजेबल डायपर घालते त्याला. आणि जर घरीच त्याला मी हेच डायपर वापरते, क्लोथवाले डायपर मी त्याला वापरते. आणि हा जो पार्ट आहे ना, खालचा याचा भाग, तो इन्सर्टवाला याच्या आतमध्ये आपण असं टाकून घेऊयात. आपल्याला असं वाटतं, मला अगोदर जेव्हा मागवलं तेव्हा असं वाटतं की हे फाटलेली की काय, अगोदर असंच मला वाटलं होतं. पण त्याच्या आतमध्ये हे टाकायचं, कारण मी स्वतः यूज केले आहेत अगोदर. आणि हो याचं एक सांगते, ते सांगतात तुम्हाला की याची एक्सपायरी डेट ना 2029ची सांगतात. पण मला दुसऱ्या याची पण असं काहीतरी 28-29 अशी काहीतरी होती. पण ते डायपर मला एक 7-8 महिने मी ते वापरले. आणि त्यानंतर मला पुन्हा, कारण की सारखी लीक व्हायला लागले म्हणून मला हे पुन्हा ऑर्डर करावे लागले होते. पण मला असं वाटतं ठीक आहे, ते दुसरे डायपर तुम्ही बघायला गेला की प्रचंड महाग आहेत.
आणि त्याचबरोबर 62 मी 62चा पीस मागवते. 600 650ला मला तो भेटतो. ऑफरमध्ये कधीतरी कमी भेटतो. पण तुम्ही यूज करायचे आणि फेकून द्यायचे. एक 2-3 सू केले की झालं. हे बघा, हे असं आतमध्ये टाकायचं आणि साईज आपल्या बेबीनुसार आपण ॲडजस्ट करू शकतो. याला जशी पाहिजे तशी आपण साईज ॲडजस्ट करू शकतो. 2 आणि 3 घेऊन चालत नाही. 7चा हा सेट आहे. वेगळी अजिबात विकत घ्यायची आपल्याला गरज नाहीये. हा 7चा सेट आपल्याला पुरून जातो. मी 3 आत्ता वापरते बेबीला आणि 3 नंतर हे जुने झाले ना किंवा मग हे झालं थोडेसे 7-8 महिने झाले, थोडेसे लीक वगैरे होत. 7-8 महिन्यानंतर हे लीक होणार. माझा हा पर्सनल अनुभव तुमच्यासोबत मी शेअर करते. तेव्हा मी ते दुसरे 3 वगैरे काढते. 4 अगोदर काढले नंतर 3 काढणं असं मी करत असते. तर तुम्ही हे घेऊ शकता. साईज पण ॲडजस्ट होते याच्यामध्ये. आणि त्याचबरोबर लीक तर मला कधीतरीच होतं. आणि आपले दुसरे ते डायपर आहेत डिस्पोजेबल डायपर, ते सुद्धा लीक होतातच की. पण धुवायला पण इझी आहेत. फक्त आता जरा पावसाळा आहे म्हणून सुकायला जरा प्रॉब्लेम होतो. बाकी असं काही नाही. बाकी मला कुठलंहीच असं वाईट किंवा असं काही वाटलं नाहीये. आणि माझे याने हजारो रुपये वाचवलेले आहेत. 450-500च्या आतमध्ये हे 7 डायपर आपल्याला भेटून जातात. लिंक हवी असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला लिंक देईल. पण बेस्ट आहेत. एक आई म्हणून सजेशन देईल, बेस्ट आहे. काहींना मी स्वतः घेण्याच्या अगोदर बरेचसे व्हिडिओ बघितले होते की नाही पैसे वेस्ट जातात वगैरे, पण मला असं नाही वाटलं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केले. मला पण जेव्हा मागवले तेव्हाच असं वाटलं होतं की अरे यार उगाच मागवले आणि आता आपले पैसे वेस्ट गेले 450-500 रुपये. पण नाही, नंतर जेव्हा मी बेबीला वापरायला काढले ना तेव्हा मला ठीक वाटले. याने माझ्या बेबीला रॅशेस वगैरे काही झाले नाही. दुसरे जे डायपर असतात त्याने माझ्या बेबीला रॅशेस वगैरे होतात, पण याने माझ्या बेबीला रॅशेस वगैरे काही झाले नाही आहेत. त्यामुळे मला हे बेस्ट प्रोडक्ट वाटतं. तुम्ही मागवू शकता. 7चं पण हे आहे. आणि खूप अगोदर व्हिडिओ शेअर करायची होतं पण करेल म्हणून हा राहूनच जात होता. आता ही सेकंड ऑर्डर नवीन आली माझी म्हणून म्हटलं चला आता पटकन करून घेत, कारण की बाळ असल्यामुळे मला लवकर व्हिडिओ बनवायला जमत नाही. आताही मी त्याच अवतारात बसली जशा घरच्या अवतारामध्ये होते. म्हटलं चला आता नटून खटून किंवा मेकअप करून तुमच्यासमोर येणं असंही पॉसिबल होणार नाहीये. ज्या अवतारामध्ये आहे त्याच अवतारामध्ये आता मी व्हिडिओ करत आहे. आणि खरंच युजफुल आहे हे डायपर, माझ्यासाठी तरी आहेत म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करते. जर तुम्हाला अगोदर पाहायचं असेल याचे 1-2 पीस पण विकत भेटतात, ते देखील तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला पाहायचं असेल तर. लिंक हवी असेल तर मला कमेंट करा. ज्या ब्रँडचे मी मागवले आहेत त्या ब्रँडचे तुम्ही घेऊ शकता. इथे त्याचं नाव नाहीये पण मी व्हिडिओमध्ये मेन्शन करेल मी कुठल्या ब्रँडचे मागवले आहे. मी डायरेक्ट तुम्हाला लिंकच देते, त्या लिंकवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला कळून जाईल. आणि हे डायपर 3 ते 4 तास कसेही चालतात माझ्या बेबीसाठी. आणि मेन म्हणजे त्याची सुसूची जागा ओली होत नाही, त्याला रॅशेस वगैरे होत नाही. हा खूप मोठा फायदा आहे. दुसऱ्या डायपरने बाळाला खूप त्रास होतो, जरी पण 3-4 तास जरी पण आपण लावणं त्रास होतो. मी त्याला फक्त बाहेर जातानाच ते वापरते आणि घरी असलं की पूर्ण दिवसभर कधी रात्रीचं पण मी हेच डायपर त्याला वापरते. त्याच्यामुळे तुम्ही हे घेऊ शकता. असेच नवीन बेबीचे प्रोडक्ट पाहण्यासाठी, माझा डेली रुटीन पाहण्यासाठी, माझी प्रेग्नन्सी जर्नी, माझी मदरहूड जर्नी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. मी कुठलीही फेक गोष्ट तुमच्यासोबत मी शेअर नाही करणार. जे रिअल अनुभव मी घेतला आहे ते सगळं तुमच्यासोबत मी शेअर करत असते. त्यासाठी आपल्या चॅनल जरूर सबस्क्राईब करा, लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ. बाय. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.